ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राज ठाकरे आणि मनसे विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी। हिंदू विरोधी असल्याची तक्रार। मनसे विरोधातील याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र। मनसेच्या संदीप देशपांडेंचा दावा, मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा। गुहागरमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरून कोटी। संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार। फुले चित्रपटाविरोधात ब्राह्मण महासंघ मैदानात। सिनेमातल्या काही दृश्यांवर महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप। जातीय तेढ वाढेल, इशारा दिला। रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका। दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर। सर्व खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस। अंजली दमानी यांनी घेतली महसूल मंत्री बावनकुळेंची भेट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याच्या आरोपांवर चर्चा। कल्याणमधील शक्तिधाम प्रसूतिगृहात महिलेचा मृत्यू। डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप, तर खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा दावा। नाशिकमधल्या घोटीत 8वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडलं कंडोम। फायटर, चाकू, लोखंडी कडा आणि पत्ते। खासगी शाळेतल्या तपासणीनंतर शिक्षक आणि पालकांची उडाली झोप। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधात अवमान याचिकेवर सुनावणी। निलेश ओझा यांनी केलेल्या वक्तव्यासंबंधित व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश। घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा सरकारचा मोठा निर्णय। सरकारी बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा विचार। महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती। नवी मुंबई आणि पनवेलमधले 3000 कोटींचे प्लॉट सिडकोनं घेतले ताब्यात। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून विकास केला जात नसल्यानं कारवाई। सोन्याचा भाव कोसळायला सुरुवात। 3 दिवसात 3000 घसरलं सोनं। जीएसटीसह सोन्याचा दर 91,000 तर चांदीचा भाव 11,000 खाली। चैत्री एकादशी निमित्त पंढरपुरात 4 लाख पेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य। दिवसभर मंदिर समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। नमस्कार, दीपक पळसुले, चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि